महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतीला वंदन. भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा. व्यासपीठावर उपस्थित सर्व आमचे मान्यवर, सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, श्रीकांत शिंदेसाहेब हे या बैठकीला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात त्यांचा प्रचार दौरा आहे आणि ते काही क्षणातच या ठिकाणी येतील. मी प्रथमतः आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI या महायुतीचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अतिशय सुंदर अशी भाषणं आणि मार्गदर्शन आपल्याला सर्वच नेत्यांनी केलं. मी एक सर्वसामान्य आपल्यातलाच शिवसैनिक. गेली 30-35 वर्ष माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अखंडपणे त्यांनी दिलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेबांच्या बद्दलचं प्रेम उराशी बाळगून आपण सर्व काम करतोय. मी कधी जात, धर्म, पंथ, पक्ष काम करताना कधीच पाहिला नाही. समोर आलेला प्रत्येकजण ज्याला आपली गरज आहे तो आपला आहे आणि मग त्याला मदत केली पाहिजे ही भावना ठेवून आपण काम केलं. या भागात शिवसेनेची पाळंमुळं रुजवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. अनेक यातना सहन कराव्या लागल्या, अनेक केसेस घ्याव्या लागल्या. अगदी बाजूलाच असलेला सामना प्रेस हा उभा करण्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत करावी लागली. त्या ठिकाणी असलेल्या जे काही सामनाची जागा आहे, या सामनाच्या जागेत सिद्धेश्वर क्रीडा मंडळ नावाचं एक मुंबई शहरातलं अतिशय महत्त्वाचं असं क्रीडा संस्था आहे. कबड्डीचं काम तिथे चालायचं. त्या संघातनं मीही कबड्डी खेळायचो. कबड्डी हा आपला जीव की प्राण. आणि मग ते मैदान सामनासाठी द्यायचं आहे हा ज्या वेळेला प्रस्ताव आला त्यावेळेला प्रचंड यातना झाल्या. पण बाळासाहेबांचा आग्रह, शिवसेनेवरचं प्रेम आणि म्हणून ते मैदान गेलं. तिथली तरुण मंडळी आजही ते मैदान गेल्याचं दुःख व्यक्त करत आहेत. 10x10च्या कॅबिनमध्ये बसून मार्गदर्शन करणं आणि रोज जगाला सल्ला देणं हे सोपं आहे. पण ते उभं करतानाचा एक प्रसंग मी सांगतो. त्या इमारतीचे जे मालक होते त्या मालकाने त्या इमारतीला लागणारा जो पाणी पुरवठा आहे तो नव्हताच त्यावेळेला. टँकरनी पाणी यायचे आणि मग टँकर येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःची मोठी गाडी रस्त्यात उभी केली. मला साहेबांनी बोलवून घेतलं. देसाई साहेब होते आणि सर्व मंडळी होती की हा आपल्याला पाणी देत नाही, काय करणार? मी म्हटलं काय करू सांगा. नाही आपल्याला ते पाणी तर पाहिजे. आपल्याला सांगतो शाखेच्याच बाजूला असलेली आपली सगळी तरुण मुलं आम्ही घेऊन, मी त्याला जाऊन विनंती केली टिपणीस साहेबांना की बाबा तुमची गाडी काढा, आम्ही पाण्याचा टँकर लावतो. ते म्हणाले मी नाही काढणार, तुला जे काय करायचं आहे ते कर. शेवटी आपण बाळासाहेबांचे सैनिक. आम्ही 15-20 मुलं उभी केली. ती गाडी त्यांची एम्पला कार होती ती अशी अक्षरशः उचलली आणि रस्त्यावर आणून ठेवली आणि पाणी दिलं. आठवण नसेल ती संजय राऊत साहेबांना, विसरलेत ते. ज्या वेळेला शरद पवार आणि इतर पक्षांवरती ते टीका करायचे त्यावेळेला काँग्रेसचे मोर्चे त्यावेळेला यायचे. त्यावेळेला मला फोन करायचे, सदा बघ आता इथे तूच येऊन उभा राहा.
मग आम्ही आमच्या शिवसैनिक घेऊन तिथे उभं राहायचं, त्या सामन्याचं संरक्षण करायचं, अनेक गोष्टी केल्या आहेत. हे सांगायचं म्हणून नाही, त्यांनी तत्त्वज्ञान आम्हाला शिकवायची गरज नाही. त्यांचा राजकीय धर्म किंवा राजकीय प्रवास हा बाळासाहेबांनंतरचा आहे. जोपर्यंत बाळासाहेब शिवसेनेची सगळी धुरा सांभाळत होते तोपर्यंत संजय राऊत नावाचा प्राणी हा फक्त संपादक होता, तो कधीही शिवसैनिक नव्हता आणि तसं व्हायचं कारणसुद्धा नव्हतं. मी शेवाळे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे की शेवाळे साहेब या ठिकाणी आले. अनेक घटना सांगता येतील. या प्रभादेवी संघटना वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं. अनेक सैनिकांनी आपल्यावरती केसेस घेतल्या, नाम्या सोम्या सगळेच बरोबर होते. काहीने फायदे उठवले, काही आजही तडफडत आहेत, शिवसेना वाढावी म्हणून मेहनत करतायत. मला असं वाटतं या सगळ्यांचं श्रेय हे इथल्या शिवसैनिकांना दिलं पाहिजे. आज बोलताना प्रियाने एक उल्लेख केला की हे कोणाबरोबर आहेत. 1993 साली नेहरू नगरमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले. जवळजवळ 100 माणसं शरीराच्या चिंधड्या झाल्या, 300 घरं उद्ध्वस्त झाली. राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते आणि मी नगरसेवक होतो. आम्ही विनवणी करत होतो की मुख्यमंत्र्यांनी यावं आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले तिथे भेट द्यावी. शरद पवार शेवटपर्यंत आले नाहीत. आम्हाला चिंता होती ती 300 घरं जी उद्ध्वस्त झाली आहेत ती उभी कशी करावी, कारण सरकारचं कोणी येत नाही, सरकार मदत करत नाही. मग आम्ही तिथले स्थानिक शिवसैनिकांनी आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आणि त्या आमरण उपोषणानंतर मिलिंद देवरासाहेब त्यावेळेला होते आणि त्यांनी मग मी आपल्याला मदत करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं. पुरेशी घरं उभी राहू शकली नाहीत, व्यथा होती, शिवसैनिक तडफडत होते, काय करावं कळत नव्हतं. अशाच वेळेला मी शिवसेना प्रमुखांना जाऊन भेटलो. शिवसेना प्रमुख त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की मी येतो. शिवसेना प्रमुख त्या साईटवर आले आणि त्यांनी जे पाहिलेलं चित्र होतं भयानक, ते पाहिल्यानंतर शिवसेना प्रमुख भडकले आणि त्यांनी सांगितलं काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण मी माझा नेहरू नगर, श्रीरामनगर, शास्त्रीनगर, शापूरजी पालनजी जी घरं उद्ध्वस्त झाली आहेत ती पुनश्च उभी करेन आणि या सगळ्यांना मी चांगली घरं देईन. मित्र, त्या दिवसापासून आज तगायत बाळासाहेबांनी तिथल्या मतदारांना, तिथल्या रहिवाशांना दिलेला शब्द होता तो पुरा करण्यासाठी 30-35 वर्ष अविरत मी प्रयत्न केले आणि 3000 कुटुंबांना आपण त्या ठिकाणी घरं देऊ शकलो हे स्वाभिमानाने सांगता येईल. काय केलं उद्धव साहेबांनी? कधी आले त्या साईटवर? कधी त्यांना भेट दिली? कधी त्या योजनेसाठी सहकार्य केलं? कधी केलं नाही. मला असं वाटतं या सगळ्या परिसरामध्ये जर प्रयत्न कोणी केले असतील तर ते शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी केले. शिवसेना प्रमुखांनी त्या जो शब्द दिला तो पूर्ण करण्यासाठी 30 वर्ष मी काढली. मित्र, आपल्याला कल्पना असेल इथे 2019 साली आपण शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या मोदी साहेबांचे आणि बाळासाहेबांचे फोटो लावून मतदान मागितलं. आपण जनता जनार्दनाने आशीर्वादही दिले. अचानक काय झालं कळेना. महायुतीचं सरकार होईल असं वाटलं होतं, पण महाविकास आघाडीच्या नावाने एक अभद्र सरकार उभं राहिलं आणि त्याचं नेतृत्व आमच्या कुटुंब प्रमुखांनी केलं. ज्या वेळेला एखादा कुटुंब प्रमुख कुटुंबाला विश्वासात, माझं कुटुंब, मी आणि माझं कुटुंब ही घोषणा देणं सोपं आहे, पण प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला सांभाळणं हे जर त्यावेळेला झालं असतं तर ही वेळ आता आली नसती. मला असं वाटतं त्यावेळेला एका अभद्र युतीबरोबर जाऊन नेतृत्व करून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम केलं आणि 2019 साली ज्या मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्यावरती विश्वास दाखवून महायुतीचं सरकार आणलं त्याच्या पाठीत सुरा खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुतीने केलं. मग अशा सरकारला आपल्याला काय करायला पाहिजे? हे सरकार गाडलंच पाहिजे ही भावना त्यावेळेच्या सगळ्या आमदारांमध्ये होती. मी आता उल्लेख केला, शरद पवार साहेब नेहरू नगरमध्ये येऊ शकले नाहीत. शरद पवारांचा आज या ठिकाणी उमेदवार आहे. त्यावेळेला त्या नगरातल्या लोकांनी विचारलं पाहिजे, बाबा रे, ज्या वेळेला आमचे इथे बॉम्ब ब्लास्ट झाले तुमचे लोक होते कुठे? ज्या वेळेला इथली माणसं तडफडत होते त्यावेळेला तुमचे मुख्यमंत्री कुठे होते? आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की त्यांना हा प्रश्न विचारायची. आपण सर्वांनी
अतिशय सुज्ञपणे या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. 2019 साली निवडून आल्यानंतर माझ्या मागे जर पहिलं कोण लागलं असेल तर आदित्य ठाकरे. काय केलं त्यांनी? दादर स्मशानभूमीमध्ये जी काही रांग लागते विधी करण्यासाठी, एक मिनिट हा, मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आहे की श्रीकांतजी फोनवरनं आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आणि मार्गदर्शन फोनद्वारे ऐकूया. धन्यवाद. हॅलो, सर्वप्रथम सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आज मला यायला उशीर झाला कारण की आज सांगोला, अक्कलकुवा,